ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, त्यांनी दिलेल्या घोषणा त्या आज मी तुमच्या समोर पहिल्यांदा मांडून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. तर आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस म्हणून या आमच्या भारत देशामध्ये जो हा सण साजरा केला जातोय, त्या निमित्त आज मी नागुडा गावातून काहीतरी अर्धा किलोमीटरवरती जी आपली कमांडो ट्रेनिंग सेंटर म्हणजे इथून देश सेवेसाठी तयार करून जे कमांडो आपण बनवतो, भारतीय सेनेमध्ये रुजू करतोय, अशा या कमांडो अकॅडमीमध्ये आज हा स्वतंत्र दिवस साजरा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि या स्वतंत्र दिनानिमित्त उपस्थित इथं आपले जे ऑनरी कॅप्टन साहेब आहेत, सर्वांची नावं घेऊ शकत नाही मी, ऑनरी कॅप्टन साहेब आहेत, सुभेदार साहेब आहेत, नायक सुभेदार साहेब आहेत, किंवा आणि बाकीचे जे माझे सिनियर सर आहेत, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि त्याच प्रकारे बाकीची आपले जे चिमुकले जे उद्याचे जे भविष्यामधून जे आमच्या देशाला सांभाळण्यासाठी जे भारतीय सेनेमध्ये जाणार आहेत, अशा या सर्व मी या चिमुकल्यांना सुद्धा आणि या आपल्या युवा पिढीला सुद्धा मी माझा प्रणाम करतो. तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, जगामध्ये सर्वात चांगला कोणता देश आहे? हिंदुस्तान. कोणता आहे? हिंदुस्तान. तर आज खरोखर आपल्याला या 15 ऑगस्ट या दिनानिमित्त, स्वतंत्र दिनानिमित्त खूप आनंदही होतोय आणि खूप दुःखही होतोय. आनंद का होतोय? तर आपण स्वतंत्र झालो. कुणाकडून स्वतंत्र झालो? ब्रिटिशांकडून स्वतंत्र झालो. ब्रिटिशांकडून त्यांच्या हातामध्ये आपण 150 वर्ष गुलामगिरी केली आणि त्याच्यामधून स्वातंत्र्य झालं. का त्याच्या अगोदर भारत देश नव्हता? काय होता? भारत देश होता. राजा महाराजांनी, साधू संतांनी, जसं त्यांनी गाणं गायलेलं होतं, साधू संतांनी, आपल्या देवांनी या धर्तीवरती हे हिंदुस्थान म्हणून ठेवलेलं आहे. आणि ते ठेवून सुद्धा त्याच्यानंतर आपण गुलामगिरीमध्ये जातोय. म्हणजे काहीतरी याच्यामध्ये खूप मोठी चूक होती. आणि ही चूक म्हणजे ज्यांनी जेव्हा गुलामगिरीमध्ये गेलेलं होतं आणि ज्यांनी त्या गुलामगिरी करून देश त्यांच्या हातामध्ये दिला, अशा या देशद्रोहींवरती खरोखरच खूप म्हणजे आपल्याला दुःख वाटतंय की असे हे देशद्रोही जन्माला आले आणि गुलामगिरीमध्ये जाऊन गुलामी करून आपल्या देशाला गुलामगिरीमध्ये ठेवले. आणि त्यानंतर तो 150 वर्षानंतर गुलामगिरीतून बाहेर काढायचा असेल देश, तर कित्येक लोकांनी आपल्या या धर्तीवरती आपलं रक्त या धर्तीमध्ये, या धरती मातेच्या याच्यामध्ये समावलं गेलं, जीवन त्याग केला. 23 वर्षाच्या युवा पिढीने सुद्धा पुढाकार घेऊन परत त्या गुलामाकडून, त्या ब्रिटिशांकडून आपला देश आजाद केला. पण आज खरोखर दुःख हे वाटतंय की बाबा जगण्याचं प्रत्येकालाच आवडते, मी पूर्ण आयुष्य जगून जावं असं प्रत्येकाला वाटतंय. पण मी नसलो तरी माझा देश या विश्वावरती टिकला पाहिजे, माझा हिंदुस्थान टिकला पाहिजे असं म्हणून जे नवयुवा पिढीचे 23 वर्षामध्ये, 21 वर्षामध्ये, 19 वर्षामध्ये ज्यांनी शहीद झाले, त्यांनी आपलं बलिदान दिलं, असं कमी असतं. तर आपल्याला दुःख याचं वाटतंय की अशा या आपण जे हिरे गमावलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचं पण आपल्याला दुःख वाटतंय. आणि मी सर्वप्रथम मी माझं नमन करतो की त्यांच्या बलिदानामुळे आज आम्ही इथं सुखरूप हिंदुस्थानात आहेत आणि छाती ठोकून म्हणतोय की आम्ही भारत देशात राहतो. आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणून जेव्हा सांगतोय, तेव्हा आपण हे सगळं श्रेय जे जात आहे
हे या बलिदान दिलेल्या सर्व आपल्या जे राजा महाराजा जे झाले आणि जे क्रांतिकारी झाले, जे आपल्या भारतीय सेनेमध्ये जे लढायांमध्ये जे शहीद झाले, या सर्व ज्या देशभक्तांना जाते, हे श्रेय आम्हाला कुणाला नाही जात आहे. आज देशभरामध्ये सगळीकडे सर्व ऑफिसर सरकारी दप्तरमध्ये शाळांमध्ये सगळीकडे जो ध्वजारोहण केला जातोय आणि तिथं ध्वजारोहणसाठी म्हणून सगळेजण त्या ऑफिसमध्ये सगळे येतात, बाकी सर्वजण तिथं जमा होतात, त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण खूप आनंदात करत आहेत. पण मी त्यांना इथूनच मी या आमच्या सर्व भारत देशातील सर्व जेवढेही जिथं जिथं जो झेंडा वंदन करत आहेत, ध्वजारोहण करत आहेत, त्याला इथूनच एक संदेश देतो की फक्त देश सेवा करण्यासाठी फक्त आर्मीमध्ये जायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही सुद्धा देश सेवा करू शकताय आणि ही देश सेवा तुमच्याकडे जेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही एक शपथ घ्याल की प्रत्येक सरकारी दप्तरमध्ये किंवा प्रत्येक शाळेमध्ये असू दे, प्रत्येक कुठल्याही कार्यालयामध्ये असू दे, आपण कुठल्याही जवानाचा किंवा कुठल्याही शेतकऱ्याचा 1 रुपये न रिश्वत घेता आपण प्रामाणिकपणे जेवढा मला पगार भेटतोय त्या पगारामध्ये आपण त्यांची कामं करून देऊ आणि त्यांना जेव्हा जे गोरगरीब जे आपले शेतकरी आहेत किंवा जे पीडित जवान आहेत त्यांना आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांना मदत करू, त्यांना मान सन्मान देऊ, त्यांना तेव्हाच आपला हा देश या जगाच्या नकाशामध्ये सर्वात उच्च स्तरावरती जाईल आणि तेव्हाच आपला हा देश 1 नंबरवरती जाऊ शकतोय. आणि हा जाण्याच्या प्रयत्नात आता आहे, पण या मी जो संदेश द्यायलोय या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण रिश्वत न घेता, आपण करप्शन न करता, आपण जर का आपण आपल्या प्रामाणिकपणे जर आपण नोकरी केलो तर हा देश आमचा नक्कीच विश्वामध्ये सर्वांच्या पुढे जाईल. आणि हे वास्तविकता आहे, कारण मोठमोठ्या थाटामध्ये जे पांढरे ड्रेस घालून जे ध्वजारोहण करायले यांच्यामध्ये सगळेच प्रामाणिक नाही आहे. तर मी छाती ठोकून सांगतो ते सगळे त्याच्यामध्ये बरेच काही जण त्याच्यामध्ये रिश्वतवाले सुद्धा आहेत. आज इथे या अकॅडमीमध्ये जी मुलं येतात स्वतःचे पैसे खर्च करून तिथं ट्रेनिंगला येतात आणि या ट्रेनिंग घेऊन त्यांनी देशाचं रक्षण करण्यासाठी म्हणून जायला तयार आहेत. हे खूप मोठी आहे, कारण की ज्याची वाघाची छाती आहे तो जाऊ शकतोय. कारण इंडियन आर्मी एवढं सोपं नाही आहे की इंडियन आर्मीमध्ये जर जायचं असेल तर मरणाला बाजूला ठेवून जावं लागते. कारण का तर इंडियन आर्मीचा एक रूल्स आहे आणि रेग्युलेशन आहे की मरलो तरी आपण हरायचं नाही आहे आणि मरलो तरी आपण पाठीमागे फिरायचं नाही आहे. आपण पुढे जायचं. छाताडात कितीही गोळ्या येऊ देत, हजारो गोळ्या लागू देत छाताडामध्ये, आपण पाठीमागे कधी परतून वापस यायचं नाही आहे. आपण लढायचं, पण आपला देश या विश्वाच्या नकाशात हिंदुस्थान म्हणून ठेवायचा आहे, भारत देश म्हणून ठेवायचा आहे. आणि हे यासाठी म्हणून मरणाला सुद्धा न घाबरता ही जे महिन्याला जो पेमेंट मिळते त्याच्यासाठी आमची ही मुलं अहोरात्र प्रयत्न करून या देश सेवेसाठी जातात. आणि आज त्याच्यामध्येच तुम्ही आहात. खरोखर तुमचे मी मनापासून वंदन करतो की तुम्ही आपल्या देशासाठी जायला आहे. कारण की इथं बरेच जण आहेत की शाळा शिकून मोठमोठ्या ऑफिसमध्ये राहावं, मोठमोठं ऑफिसर बनावं, मला करोडांनी पैसे येतील, माझं करोडाचं घर बनेल, या दृष्टिकोनातून जगत आहेत. आणि हे फक्त आमच्या गोरगरिबांची शेतकऱ्यांची पोरं, माझा देश लो तरी माझा देश टिकेल, पण माझा देश टिकवायचा आहे म्हणून या उद्देशाने जी जायला देश सेवेसाठी, खरोखर यांच्यामध्ये दोघांमधून फरक बघितला तर जो देश टिकवायला जायला आहे तो खरोखर खूप मोठा एक हे आहे, म्हणजे एक प्रेरणा आहे आपल्या देशाला. आणि जो देशामध्ये मी करोडाची संपत्ती करून बसतो म्हणतोय, ही प्रेरणा नाही आहे. तर उद्या सकाळी एखाद्या वेळेला जर लढाई लागली तर त्याची करोडाची प्रॉपर्टी नाही राहणार आणि त्याची संपत्तीही नाही राहणार. त्यासाठी विश्वामधील त्यासाठी आपल्या जगामधील सर्व मी भारतीय वासियांना मी विनंती करतो की करोडाच्या संपत्तीच्या पाठीमागे पडू नका, तर देश वाचवण्याच्या याच्यामध्ये कार्यामध्ये सहभागी व्हा आणि निश्चय करा आणि तुम्ही त्या सहभाग व्हा त्याच्यामध्ये. तर एक उदाहरण देतो मी तुम्हाला की
एक जामोटी भागामधून एक मुलगा, बरेच जण स्वतःची म्हणजे प्रसिद्धी करतात, स्वतःचं गुणगान स्वतःच गातात. तसं मी पण आज एक उदाहरण देतोय. मी जे आमचे जे साहेब लोक आहेत आमचे, त्याच्यामध्ये मी सर्वात ज्युनियर आहे. आणि आर्मीमध्ये काय आहे, एक सिनियर आणि ज्युनियर याच्यामध्ये भरपूर आहे आपल्यामध्ये. आणि म्हणूनच आपली इंडियन आर्मी चालते. का चालते? सिनियर आणि ज्युनियर. फौज मध्ये काय आहे, सिनियर जेवल्याशिवाय ज्युनियर नाही जेवत. आणि सिव्हिल मध्ये काय आहे, ज्युनियर जेवल्याशिवाय सिनियर नाही जेवत. पण फौज मध्ये असं का? तर फौज मध्ये जे रूल्स आहेत ते